काल बेगमपुरा भागात एक मतदारांची यादी व्हायरल झाली होती, त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता आणि या घटनेची जे स्वतः आयुक्त जी श्रीकांत यांनी गंभीर दखल घेतली. काय सांगाल सर, आज आपण भेट घेतली, या नागरिकांची जे चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार नाही. त्यांचं काही समाज माध्यमामध्ये जे काही समाज कंटक असतात, आजकाल डिजिटलमध्ये काही नाव यादी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असे तयार करून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा, गैरसमज निर्माण करण्याचा, त्याच पद्धतीने डिंबारगल्ली बेगमपुरा या भागामध्ये काही मतदारांचं यादी आमच्या याच्यामध्ये आहे आणि आमच्या समाजाच्या बदनाम करतायत म्हणून ते बातमी आले होती. ते फार अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे काही मी ऐकलं होतं की आम्ही मतदानावर बहिष्कार करणार वगैरे. परंतु मी आता त्यांच्यासोबत चर्चा केलं होतं, तर त्यांनी ठरवलं की मतदान तरी करणारच आणि 100% मतदान करणार, हा निश्चयाच्याकडे डिंबारगल्लीच्या सर्व रहिवाशांनी ठरवलेला आहे. त्यामुळे मी समाजाचं प्रत्येक बंधू भगिनींना मी त्यांना उद्या होणारे लोकशाहीचा उत्सवामध्ये हिरिहिरीने भाग घ्यावा आणि त्यांना स्वागत करण्यासाठी माझे मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना म्हणजे त्यांचे जे गैरसमज जे कोणी केलं असेल त्यांचं नाव वगैरे जर आम्हाला गोपनीयतेने जरी कळवलं, त्यांच्याविरुद्ध 100% कडक कारवाई करणार आहेत. आणि त्यामुळे अजून एक आहे की 10 वर्षानंतर आपल्या महानगरपालिकेमध्ये निवडणूक होत आहेत, प्रभाग पद्धतीच्या होत आहेत आणि त्यामुळे लोकसुद्धा उत्साही आहेत आणि सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणार असे विश्वास आहे. ती जी यादी कथित व्हायरल झाली, स्थानिक लोकांना जर सर त्या महिलेचं, त्या पुरुषाचं नाव माहीत आहे, कुठेतरी प्रशासनाने त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. हे म्हणजे पुन्हा असे प्रकार होणार नाहीत. तेच आहे. आता हा आजकाल डिजिटल जमान्यामध्ये व्हिडिओ करून हे करून काही बोलतात, त्याच्या संदर्भात जसं तक्रारी आला आमच्या टीम येऊन या ठिकाणी पाहणी केली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आम्ही सायबर पोलीसच्या माध्यमातून त्याचा अजून डिटेल्स मिळाला तर अजून आम्ही त्याला तपासू, जेणेकरून कुठलाही समाजाचा अशा पद्धतीचा बदनाम करू नये आणि प्रत्येक समाजाला, ते कुठलाही समाज असो, कुठलाही जात असो, पंथ असो, लिंग असो, धर्म असो, प्रत्येकांना लोकशाहीमध्ये एक मतदार एक मतदान करण्याचा समान हक्क प्राप्त आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास आहे की अशा पद्धतीचा कोणी बदनाम करत असेल तर आम्ही त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणार आहे. सर, उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, मतदान साहित्याचं वाटप सुरू करण्यात आले, सगळं कसं नियोजन असणार आहे, कसे असणार आहे आकडेवारी? बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं नामांतरनंतर पहिलं निवडणूक आहे आणि या पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणारे निवडणूक आहे आणि एक मतदाराला 4 मतदान करण्याची अधिकार आहेत. यांच्याकडे 4 लोकांनी येऊन प्रचार केला असेल, विविध पक्षाचा अ, ब, क, ड असे 4 मतदान करण्याची आहेत. यासाठी जवळपास 12,800 कर्मचारी, त्यामध्ये 8,300 मतदान केंद्राध्यक्ष, पोलिंग ऑफिसर आणि तसेच पोलिसांची 4,800 एवढ्या लोकांची बंदोबस्तामध्ये निर्भीडपणे शांत वातावरणामध्ये मतदान पार पडण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांच्या सर्व रवानगी झालेल्या आहेत आणि यानंतर आम्ही त्यांच्या उद्या जवळपास 170 सेक्टर ऑफिसर्स आणि पॅट्रोलिंग करणार आहेत. काय संवेदनशील मतदान केंद्र अलीकडे ज्या ज्या ठिकाणी मतदारांचं भयभीत करण्याचं वातावरण निर्मिती केली, त्या ठिकाणी जवळपास 514 आपण वेबकास्टिंग करणार आहेत, जेणेकरून आमच्या स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूममध्ये कळेल कुठे काय घडतं आणि अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत त्या मतदान केंद्राकडे जाऊन लोकांनी निर्भीडपणे मतदान करण्याची व्यवस्था आम्ही निर्माण केलेली आहे. तर आपण अनेक ठिकाणी जे आहे ते SST पथकाची स्थापना करण्यात आली, मात्र विशेष करून जे नक्षत्रवाडी भागात SST पथक आहे त्या ठिकाणी वाहनांची तपासणी होत नाही, बऱ्याच वेळ थांबलं तरी होत नाही. ते आम्ही तुमचे दिलेलं माहिती मी संबंधित SST पथकाला सांगू आणि त्याविरुद्ध कारवाई करू.
निश्चित बघतोय आपल्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत होते. याच भागात जे आहे ते काल एक यादी व्हायरल झाली होती आणि त्यांनी या सगळ्या लोकांशी संवाद साधला आणि ज्या पद्धतीने यांनी जे आहे ते मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता तो इशारा सुद्धा आता त्यांनी मागे घेतलाय आणि सगळ्यांनी जे आहे ते निर्भीडपणे मतदान करावं असं आवाहन सुद्धा जी श्रीकांत यांनी केले. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.